स्टार चाकूर येथील दरोडा प्रकरणाचा उलगडा, एक आरोपी जेरबंद, 17,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. लातूर जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली स्थानिक गुन्हे शाखेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवीत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने चाकूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत उलगडा करून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा 17,22,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 337/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 126, 2, 309, 6 व 3-5 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथकाला विविध तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. दिनांक 27 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग व्यंकट माने यांच्या नेतृत्वाखालील पथक गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की दरोड्यात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने काही संशयित इसम ढोकी, मुरुड मार्गावर येणार आहेत. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून नियोजनबद्ध सापळा रचला. काही वेळात संशयित महिंद्रा बोलेरो MH06J9819 घटनास्थळी आली. पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न करताच वाहनातील तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकातील पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून एक रवी मोहन काळे वय 19 वर्षे रा. खामकरवाडी पारधी पेढी ता. वाशी जी. धाराशिव यास शिताफीने ताब्यात घेतले. मात्र त्याचे इतर साथीदार पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले. आरोपी व वाहनाची सखोल झडती घेतली असता बोलेरोमध्ये ठेवलेल्या पिशवीत 2 सोन्याचे मंगळसूत्र, 4 सोन्याच्या अंगठ्या व 1 चांदीची चैन असा मौल्यवान ऐवज आढळून आला. त्यानंतर आरोपीची विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या फरार साथीदारांसह दिनांक 20 जून 2026 रोजी नांदेड, लातूर मार्गावर 2 कार अडवून प्रवाशांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर जप्त केलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता सदर ऐवज चाकूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 337/2026 मधील चोरीस गेलेला मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील प्रमाणे: 43 ग्रॅम 5 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, 2 मंगळसूत्र, 4 अंगठ्या, चांदीची चैन, किंमत 06,22,000 रुपये, महिंद्रा बोलेरो जीप MH06J9819 वजा 11 लाख रुपये असा एकूण जप्त मुद्देमाल 17,22,000 रुपये इतकी आहे. या गुन्ह्यात अनिल उर्फ शेंड्या आबा काळे, छगन उर्फ पवन महादेव काळे, महालिंग अर्जुन काळे, राहुल अंकुश शिंदे व कृष्णा मोतीराम शिंदे, सर्व रा. खामकरवाडी पारधी पेढी ता. वाशी जी. धाराशिव हे आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी चाकूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या देखरेखीखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, अमित पुणेकर, पोलीस उपनिरीक्षक राजाभाव घाडगे, अमर केंद्रे, पोलीस अंमलदार युवराज गिरी, संजय कांबळे, मोहन सुरवसे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, काकासाहेब बोचरे, राहुल कांबळे, जमीर शेख, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, गोविंद भोसले, चंद्रकांत केंद्रे, संतोष खांडेकर, बंडू निटुरे, शैलेश सुडे, अंजली गायकवाड, रामदास बाचीफळे, गोरोबा इंगोले, दयानंद सूर्यवंशी, पोलीस फोटोग्राफर सुहास जाधव यांनी कौशल्य आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.